पालखी मार्ग तसेच तळांवर जो महत्त्वपूर्ण वारी संदर्भाचा कार्यक्रम नियोजित करण्यात आलेले आहे, इथल्या मार्गांना लवकरात लवकर योग्य त्या सूचना देऊन इथली कामं पूर्ण करून घ्यावीत असे आदेश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच अन्य संतांच्या पालखीसोबत पायी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. भाविकांना सोयी सुविधा मिळण्यासाठी पालखी मार्गतळ तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी सुचवलेली कामे प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितले. आषाढी यात्रा 2026च्या अनुषंगाने पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम तसेच 10 मानांच्या पालख्यांचे विश्वस्त सोहळा प्रमुख ऑनलाईनद्वारे बैठकीस हजर होते. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून पालखी सोहळे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. पालखी सोहळ्यासोबत दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग आणि तळांवर कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन अधिकच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. तसेच पालखी मार्गांवर सोहळ्यासाठी वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी स्वतंत्र वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या बैलजोड्यांना चारा पाणी वॉटरप्रूफ तंबू यांची देखील सोय करण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी 10 मानाच्या पालख्यांचे विश्वस्त आणि सोहळा प्रमुखांनी पालखी मार्ग तसेच पालखी तळाच्या ठिकाणच्या विविध सुविधांबाबतची मागणी केली. मुख्य रस्त्यापासून पालखी सोहळे मुक्कामाच्या ठिकाणी जाताना रस्ते अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ते रस्ते रुंद करून मिळावेत. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांचा इन्शुरन्स करावा अशा विविध मागण्या सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी सांगितल्या.